प्रेक्षकांनो नमस्कार. तर आपण बघतोय आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजे 23 जुलैचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीलाच इकडे शिल्पाताई म्हणते युगंधरला, "पाहिलंस का युगंधर, हिले तुला मला घरात कुणालाही न सांगता एवढी मोठी गोष्ट पृथ्वीला सांगितली. काय गरज होती? मला आधीच माहिती होतं ती या घरात फक्त गरीब मोलकरीण म्हणून राहत नाहीये. तिचा डाव काहीतरी वेगळाच आहे. घरच्या मुलाची आई बनून हिला या घरची मालकीण बनायचंय." तर धनू पण म्हणते, "हो ना ताई, मला पण आधीपासूनच संशय आलता की ही एवढी साधी कशी काय राहतीये." तर शिल्पाताई परत म्हणते, "ही दिसते तशी नाहीये युगंधर." आता हे सगळं बोलतात बरं का आणि म्हणतात, "तिला निंबाळकरांच्या घरावर आणि संपत्तीवर ताबा मिळवायचा आहे." असं सगळं बोलतायत आनंदीविषयी. आनंदीच्या समोर सगळेजण. युगंधरचे कान भरतायत. बघूया आता युगंधर काय रिॲक्ट करणार आहे ते. तर शिल्पाताई म्हणते, "पोटात एक आणि ओठात एक." तर लगेच युगंधर म्हणतो, "ताई जरा 1 मिनिट, 1 मिनिट थांब." आता आनंदीच्या जवळ जातोय बरं का युगंधर आणि विचारतोय, "आनंदी, एवढं मोठं पाऊल उचलण्याच्या आधी मला विचारायची गरज नाही का वाटली का तुला?" तर आनंदी म्हणते, "मालक साहेब, मला माहिती आहे की मी तुमच्या परवानगीशिवाय एवढं मोठं पाऊल टाकलं नव्हतं पाहिजे. पण" आता आनंदी स्पष्टीकरण कशी देते बघा आणि ती म्हणते, "पण मी तुम्हाला हे सगळं ना सांगूच शकत नव्हते. विचारू शकत नव्हते मी हे सगळं तुम्हाला. कारण कारण या सगळ्या खोट्याची सुरुवात माझ्याचपासून झाली होती. तुम्ही सुरुवातीपासूनच म्हणत होतात, की मुलांना सगळं सत्य सांगून टाकूया म्हणून. पण मी तुम्हाला अडवलं होतं." आता आनंदी आणि काय म्हणते बघा पुढे, की "मुलांपर्यंत हे खोटं लपवण्याचा निर्णय हा सर्वस्वी माझा होता." आ तर आता माई म्हणतात, "आनंदी, अगं असं अचानक झालं काय खरं? की तुला हे सगळं सत्य सांगायची इच्छा झाली." तर आता आनंदी म्हणते, "माई, जेव्हा मला कळलं की पृथ्वी आणि मितालीच्या मनात माझ्याविषयीचा विश्वास इतका वाढलाय, की ते मला त्यांची खरी मैत्रीण मानू लागलेत, तेव्हा तेव्हा मात्र तीच गोष्ट मला आतून खायला लागली होती. मला मी स्वतःला गुन्हेगार वाटायला लागले होते." असं आता आनंदी बोलते आणि म्हणते, "आणि म्हणूनच मी ठरवलं होतं, की पृथ्वीला हे सगळं सत्य सांगून टाकायचं. जर ते माझ्यावर इतका आंधळा विश्वास ठेवत असतील, तर त्यांना सत्य सांगणं हे माझं कर्तव्य आहे. आणि मालक साहेब, तुम्ही स्वतःला सुद्धा या लग्नाच्या बंधनात कोंडून घेतलं होतं. तुमच्या हक्काच्या कष्टाच्या पुरस्काराला तुम्ही गमावणार होतात आणि हे सगळं मला मान्य नव्हतं." असं आनंदी म्हणते आणि म्हणते, "आणि म्हणूनच मी हे सगळं ठरवलं होतं, की मी जो हा काय खेळ सुरू केला होता, तो मीच खेळ संपवणार आहे." तर आता युगंधर बघा कसा बघतोय आनंदीकडे आणि जरा असा विचार करतो इकडे. सगळेच जण प्रत्येक गोष्टीचा काही ना काहीतरी विचार करतात. आणि सत्य समोर आल्यामुळे पृथ्वीचा विश्वास जसा वाचला ना, तसंच तुम्ही सुद्धा त्या अवॉर्ड फंक्शनला जाऊ शकता, असं इथे आनंदी सांगते युगंधरला. आणि युगंधर विचार करतो बरं का, आता काय बोलेल, काय रिएक्ट करेल हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. प्रत्येकजण आनंदीने का निर्णय असा घेतला, हे याचा विचार आपापल्या पद्धतीने तर्क लावायचा प्रयत्न करतायत. आता आनंदी म्हणते, "मालक साहेब, मी हे सगळं तुमच्यासाठी आणि मुलांसाठी केलेलं आहे." तर लगेच इकडे शिल्पाताई म्हणते, "मोठी आलीस उपकार करणारी, जरा डोकं चालव. ही गोष्ट जर का पृथ्वीने उलट घेतली असती तर किती मोठा अनर्थ झाला असता याची कल्पना आहे का तुला?" असं आता शिल्पात्या जोरात ओरडून विचारते आणि आता प्रेक्षकांनो ना शिल्पात्याचं हे म्हणणं सुद्धा बाकीच्यांना पटतंय. तर आता युगंधर म्हणतात, "शिल्पाताई, मला मान्य आहे की ह्याच्यामध्ये खूप मोठा धोका आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. पण एक गोष्ट विसरू नकोस, आग 2 प्रकारच्या असतात." असं आता युगंधर बोलतो. तर प्रेक्षकांनो पुढे म्हणतो, "एक अशी असते की जळून खाक करते आणि एक आग अशी असते की मातीच्या दिव्यात जळून अख्ख्या घराला प्रकाशित करते." आनंदीच्या या चिठ्ठीनं घर जाळण्याचं काम नाही केलेलं, तर घर उजळवण्याचं काम केलंय. दिव्यासारखं उजेड पसरवलाय तिने, तिच्या या चिठ्ठीने, असं ते युगंधर म्हणतात बरं का. आणि सगळे म्हणजे माई वगैरे हसतात. तर शिल्पाताई म्हणते, "युगंधर, तुला आणि तुझ्या मुलांना जर का पुळका आला असेल न्यायचा, तर तुम्हाला हवे ते करा. हवे ते म्हणा तुम्ही, पण या जन्मात तरी या मुलीला मी स्वीकारणार नाही." असं शिल्पाताई म्हणते. तर युगंधर म्हणतो, "ताई, कुठलीही गोष्ट तुझ्या किंवा माझ्या स्वीकारण्यावर नाहीये अगं," असं म्हणून सांगतो बरं का. आणि मग पुढे म्हणतो, "समिधा गेल्यानंतर, इतक्या वर्षानंतर मी माझ्या मुलांना इतक्या मोकळेपणाने हसताना बघतोय. आता कुठं ती या घराला आपलं घर मानायला लागलेली आहेत. आणि ही गोष्ट जगातल्या कुठल्याही पुरस्कारापेक्षा माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे."
आणि पुढे म्हणतात युगंधर, आणि आता आनंदीनं सत्य सांगितल्यामुळे जर का त्यांना आनंद मिळत असेल, ते तिला आपली आई मानत असतील, तर काय हरकत आहे? तिला होऊ दे ना त्या मुलांची आई, असं म्हणून आता युगंधर सांगतो. तर शिल्पाताई बघा कशी रागाने बघते या युगंधरकडे. युगंधर पुढे म्हणतो आता, "शिर्के, तर जी मालक साहेब," असं शिर्के म्हणतात. आता युगंधर म्हणतात पुढे, "त्या अवॉर्ड फंक्शनवाल्यांना तुम्ही नकाराची मेल पाठवली नाही ना अजून?" तर शिर्के म्हणतात, "नाही पाठवलेली. मी अजून तरी मेल नाही पाठवला." तर युगंधर म्हणतो, "बरं, त्यांना आत्ताच्या आत्ता मेल करा, की मी आणि आनंदी दोघं पण येऊन हा पुरस्कार स्वीकारणार आहोत." असं सांगितल्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आनंदी सकट सगळे शॉक लागल्यासारखे युगंधरकडे बघतायत. आता आनंदीला आनंद होणार नाहीये, टेन्शन येणार आहे. का ते आपल्याला पुढे कळेल. पण विद्याधरला असे राग येणारच आहे. बाकी सगळे पण असे जराशे रागाने आणि शॉकने बघतायत आणि विद्याधर मनातल्या मनात म्हणतोय, की माझा डाव कसा रंगत चाललाय, ते बघा आता तुम्ही. म्हणजे आता युगंधर भरपूर मोठा ब्लास्ट करायच्या तयारीत आहे. बघूया पुढे काय काय घडतंय ते. तर प्रेक्षकांनो इकडे आता तू मै मै कुठपर्यंत आलीये बघूया. तर त्या चहाच्या टपरीवर इथे बसलेली आहे आरती आणि पृथ्वी तिकडे गाडीजवळ उभा आहे आणि तो पृथ्वी आरतीकडे बघतो, अशी नकारार्थी मान डोलावतो. तर लगेच हाक मारतो, "आरती, 20 मिनिटं झालेत," असं सांगतो बरं का पृथ्वी, आणि म्हणतो, "आता हा जरा का तुझा बालिशपणा जरा बाजूला ठेवशील का? नाही, मला मीटिंगला जायला उशीर होतोय," असं सांगतो बरं का पृथ्वी. आता आरती काही बोलत नाही. तर लगेच जवळ येतोय पृथ्वी आणि म्हणतो, "तुला कळतंय का? मी तुझ्याशी बोलतोय." तर इकडे आरती म्हणते, "मी कुठेही येणार नाही." चेटकीन म्हणताना, "तुला वेळ नव्हती दिसत का?" असं विचारते बरं का. आणि म्हणते, "जोपर्यंत तू स्पष्ट शब्दात सॉरी म्हणत नाहीस ना, तोपर्यंत मी एक पाऊलही हलणार नाहीये." तर लगेच, "सॉरी? मी आणि तुला स्वप्नातही म्हणत नसतो." तर लगेच आरती म्हणते, "जा, जा मीटिंगला एकटाच जा तू. मी बसते इकडे. कोणी थांबवलंय तुला?" तर पृथ्वी मनातल्या मनात बडबडत असतो, "मी हिला सॉरी म्हणायचं? आली मोठी. मी कशाला हिला सॉरी म्हणू?" असं सगळं चालू आहे त्याचं तोंडातल्या तोंडात पुटपुटणं. तर आता तो चहावाला जातोय त्याच्याजवळ कप देतो आणि तो काय म्हणतो बघा, "साहेब, साहेब एक बोलू का?" तर "किती झाले पैसे?" असं म्हणून तो विचारत असतो. तर लगेच ना पृथ्वीनं असं विचारलेलं, "नाही, नाही पैसे नाही." आता तो चहावाला काय सांगतो बघा, "साहेब सॉरी बोलून विषय मिटवून टाका ना. अहो तुम्हाला मीटिंग जायला उशीर होतोय. मान खाली घालून सॉरी बोलून टाका तुम्ही एकदाचं. विषय क्लोज होऊन जाईल. बोला, बोला, सॉरी बोला." असं तो सांगतो बरं का चहावाला जाऊन पृथ्वीला. आणि आता पृथ्वी खरंच सॉरी म्हणतोय का आपण बघूया. तर आरती चहा पिते, निवांत चहा पिते बरं का. अगदी फुंकून व्यवस्थित हळू पिते. तर आता पृथ्वी आला इकडे. तर आता आरती म्हणते, "येस." तर पृथ्वी काय म्हणतो लगेच, "आय एम सॉरी. चल बसूया, चल निघूया चल." असं एकदम गडबडीत म्हणतो. तर आरती म्हणते, "काय, काय, काय, काय? मला ऐकू नाही आलं. मोठ्यांदा बोल, तुला काय म्हणायचंय ते." मगाशी कसा आवाज मोठा होता चेटकीन म्हणताना, तर आता इकडे ये, डोळ्यात डोळे घाल आणि म्हण, "आय एम रिअली, रिअली सॉरी. मी पुन्हा असं करणार नाही." असं म्हण. असं म्हणते आणि चहा फुंकून पिते. तर आता पृथ्वी बघा ना कसा एकदम ॲटिट्यूड दाखवतोय. पृथ्वी ना एकदा आरतीकडे बघतो आणि म्हणतो, "फाईन, ठीक आहे." आणि मग म्हणतो, "आय एम रिअली सॉरी." असं म्हणतो पृथ्वी. आणि मग "मी पुन्हा असं करणार नाही." असं इकडे आरती सांगते म्हणायला, की "तुला जमेल, जमेल म्हण तू असं." तर लगेच पृथ्वी म्हणतो, "मी पुन्हा असं जे करणार नाही." असं थांबून बोलतोय बरं का. "खुश?" असं पण विचारतो. तर आरती म्हणते, "व्हेरी गुड. चला, चला मीटिंग, प्रोफेशनलिझम, उशीर होतोय. चला जाऊया." असं म्हणत आता की नाही दोघं निघालेत बरं का. तर आता पृथ्वीच्या डोक्यात ना काहीतरी एक उचापत आलेली आहे. आता अजून एक उचापत हा पृथ्वी करतोय आणि त्याच्यानंतर खरंच काय घडणार ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का. आता गाडी घेऊन ना मध्येपर्यंत आलेले आहेत बरं का ही, आणि गाडी एकदम ना अशी ब्रेक लागतो आणि बंद पडते. तर अचानक काय झालं गाडीला? तर लगेच आरती म्हणते, "देव बघत असतो. माझ्याशी असा वागलास ना म्हणून शिक्षा दिली देवाने तुला. नाहीच होणार सुरू गाडी." तर लगेच गाडीचा पण इगो वाढलाय वाटतं असं इकडे पृथ्वी म्हणतो तोंडातल्या तोंडात. आरती म्हणते, "आ?" तर लगेच पृथ्वी म्हणतो, "नाही, नाही, काही नाही. मी काय म्हणत होतो, उतर जरासं आणि जरासा धक्का मार जा." तर आरती म्हणते, "धक्का? एवढ्या मोठ्या गाडीला मी कशी धक्का मारू शकते?" तर पृथ्वी म्हणतो, "मग काय मी धक्का मारू?" "नाही, एक काम कर, तू इथे ये, तू इथे ड्रायव्हिंग सीटला बस आणि येते आपल्याला गाडी चालवता." तर लगेच ना आरती तोंड वाकडं करते आणि गाडीतनं खाली उतरते आणि धक्का मारायला प्रयत्न करते बरं का प्रेक्षकांनो. आणि जरा जोर-बीर लावतीये. गाडी जरा पण हलत नाही पहिल्यांदा, पण नंतर जरा अजून ती जरासा जोर लावते. अगदी किंचितशी गाडी पुढे सरकते फक्त. इकडे पृथ्वी म्हणत असतो, "हां, हां आरती, मार, मार, धक्का मार. येऊ दे, गाडी पुढे येऊ दे." असं सगळं चेष्टा-मस्करी चालली या पृथ्वीची. तर आरती आपल्या अंगातली आहे नाही ती ताकद लावून ना गाडी ढकलायचा प्रयत्न करते. पृथ्वी पुढे म्हणतो,
अरे अगं आरती, गाडी हालत म्हणजे नुसती जराशी चालतेय, पुढे नाही जाते. हा, अजून जोरात. येऊ दे, येऊ दे. लाव, लाव, ताकद लाव, ताकद लाव. असं सगळं चाललंय का भर बाजारात त्यांचं चाललंय हे. आणि आरती ढकलायचा प्रयत्न करते जीवाच्या अकांताने साधी पोळी बनून. तर पृथ्वी आतमधून ना त्याची मजा घेतोय. आता तुम्हाला कळेलच की गाडी मुद्दामून त्याने म्हटलेलं आहे, गाडीला काही झालेलं नाहीये. तिकडे पृथ्वी म्हणत असं, हा हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, सरकते सरकते, अजून जोरात, अजून जोरात ढकल. हा हा, बरोबर आहे, बरोबर आहे. जमतंय जमतंय, ढकल ढकल. हा, येऊ देत येऊ देत, असं सगळं चाललंय बरं का प्रेक्षकांनो. आणि आता पुढे जोक कसा होतोय बघा. तिकडनं एकटा माणूस जात असतो आणि तो म्हणतो आरतीकडे बघून, अहो कशाला एवढा धक्का मारताय जोरात. अहो मागचे डीम लाईट तर सुरू आहेत. तो तुम्हाला आत बसलेला माणूस आहे ना, तो तुम्हाला येड्यात काढतोय असं सांगतो. हसतो आणि तो माणूस निघून जातो. तर इकडचं पृथ्वीचं चाललंय, ताकद लाव, ताकद लाव. तर आरती बघा कशी उभी आहे, त्या हाताची घडी बिडी घालून तशीच उभी राहिली तिथे. तर प्रेक्षकांना आता पृथ्वीला कळतंय बरं का, की आरती मागे तिथंच उभी आहे आणि पृथ्वी तर मात्र जोरात जोरात पोट धरून इकडे हसतोय, आरती कशी मजा केली आपण आरतीची असं म्हणून. आणि म्हणतो अरे यार, ही मुलगी ना, असं म्हणत हसत चाललंय. तर इकडे आरती अजून हाताची घडी घालून त्याच्याकडे बघत उभी रे. आणि हळूच त्याचं लक्ष जेव्हा जातं पृथ्वीचं, ते आणि तो बघतो आरतीला, की आरती तिथेच उभी आहे हाताची घडी घालून. आणि आता पृथ्वी आता परत बघा, पृथ्वी गाडीतनं उतरतो आणि आरतीजवळ जातो. आणि आता आरती चिडेल का काय करेल, तर तू इथे काय करतेस, धक्का का मारत नाहीयेस तू, असं इकडे पृथ्वी विचारतो. तर आरती म्हणते मुद्दामून केलंस ना तू हे, व्यवस्थित चालू आहे गाडी, मुद्दामून मला धक्का मारून घेतलास ना माझ्याकडनं, कसला निर्लज्ज आहेस तू. तर पृथ्वी हसतो आणि म्हणतो करेक्ट आहे, बरोबर आहे, मी मुद्दामूनच केलं. कारण तू जेवढा धक्का मारशील ना तेवढं तुझं वजन कमी होईल हा. तर लगेच पृथ्वीला असं म्हणून चिडत असते आरती. तर लगेच म्हणतो नौटंकी बंद कर, आपल्याला मीटिंगला पोहोचायला उशीर होईल. अशीच जर का पार्किंगमध्ये उभी राहिलीस ना, तर तू कोणतरी उचलून घेऊन जाईल तुला, असं म्हणतो पृथ्वी आरतीला. आणि म्हणतो नाही नाही नाही, उचलून कशी घेऊन जाईल, तुझं तर वजन, असं म्हणत ना गाडीत जरा जाऊन बसतो. आणि आरती सुद्धा ना त्याच्या पाठोपाठ मारायला पळत येते त्याला आणि गाडीत बसते बरं का. मला वाटलं आता पण बसणार नाही, पण बसते गाडीत. तर इकडे शिल्पा ते विचारते, काय बोलतेस तू युगंधर, कळतंय काय तुला, एवढ्या मोठ्या अवॉर्ड फंक्शनला, त्या इव्हेंटला तू हिला घेऊन जाणार आहेस, या कामवालीला, असं विचारते बरं का शिल्पा. त्याने म्हणते अरे लोक काय म्हणतील, का स्वतःची बदनामी करतोयस तू. तर आता युगंधर चिडून म्हणतो ताई बास, अगं बास. आज जो काही मला पुरस्कार मिळतोय ना, तो मला आनंदीच्या ब्रेल लिपीच्या डिझाईनमुळेच मिळतोय मला हा पुरस्कार. मला माहिती आहे की तुला ती आवडत नाही म्हणून, पण हे बघ, तुझा राग आहे तिच्यावर, पण म्हणून तिच्या कष्टाचा, तिच्या कलेचं श्रेय मी तिच्याकडून हिरावून नाही घेऊ शकत, असं आता युगंधर म्हणतो शिल्पाताईला. आणि प्रेक्षकांनो इकडे बघा, आनंदी कशी बघतीये अशी एकदम चमकून. तर आता इकडे युगंधर पुढे म्हणतो, आज जो काही मान मिळतोय ना मला, तो फक्त हिच्यामुळे मिळतोय. आणि जर का मी इथे जाणार असेल, तर तिला सन्मानाने माझ्यासोबत घेऊन जाणार आहे, असं ठाम सांगतो युगंधर. आणि शिल्पा, धनू सगळ्या अशा बघत राहतात. आनंदीच्या चेहऱ्यावर मात्र हास्य येतंय. आणि विद्याधर तिकडे आपलं तोंड वाकडं करतोय बरं का. युगंधर पुढे म्हणतो, अजून एक महत्वाची गोष्ट आहे, की आनंदी, तुला आणि मला दोघांनाच तिकडे जावं लागणार आहे. घरातलं आपलं कोणी बी तिकडे आपल्या बरोबर नसणार आहे. आपल्याकडे 2च पासेस आहेत, असं युगंधर सांगतो बरं का. आणि आता आनंदी म्हणते, मनातल्या मनात काहीतरी विचार करते. आता ती काय म्हणते बघा मनातल्या मनात, अरे देवा! मी आंधळी आहे हे तर मालक साहेबांना माहिती नाहीये. पण आता युगंधर आनंदीच्या जवळ येतो आणि म्हणतो, "आनंदी, कुणाच्याही बोलण्याचा विचार करायचा नाहीस तू. आपल्याला उद्या सकाळी निघायचंय. तयारी करून ठेव," असं युगंधर सांगतो आणि तिकडनं रूममध्ये जातो. तर शिर्के सुद्धा त्यांच्या पाठोपाठ रूममध्ये जातात बरं का. आणि आता युगंधर रूममध्ये गेल्यानंतर शिल्पा, धनश्री दोघी पण ना त्याच्या पाठोपाठ आपापल्या खोलीमध्ये आनंदीकडे बघत नाक मुरडत निघून जातात प्रेक्षकांनो. आणि आनंदी मात्र कसल्या ना कसल्या तरी इथे विचारात उभी आहे. विद्याधर तर काय, तो डावच साधतोय की कधी सगळा आनंदीचा गेम होईल किंवा मजा मजा करतो आनंदीची असं म्हणून. विद्याधर पण जातो आणि माई आणि आबा दोघं जण येतायत आरतीजवळ आणि म्हणतात, "अभिनंदन आनंदी, अभिनंदन." तर लगेच आता माई, "बापू, अहो मी उद्या थेट मालक साहेबांसोबत एकटीच त्या कार्यक्रमात कशी जाणार?" असं आनंदी विचारते. आणि मग प्रेक्षकांनो, आनंदी पुढे म्हणते, "नवीन माणसं, नवीन जागा, मला काहीच कळणार नाही. मी गोंधळून जाईन हो." तर म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला?
तर "अहो माई, अहो मला काहीच दिसत नाहीये आणि मला जर का हे मालक साहेबांसोबत एकटीच तिथे गेले, तर त्यांना एका क्षणात कळेल की मी अंध आहे." आणि आता प्रेक्षकांना ना माई पण टेन्शनमध्ये पडल्या, कारण अजून सुद्धा माईला माहिती म्हणजे मालक साहेबांना माहिती नाही की ही आनंदी अंध आहे ते. आता आनंदी पुढे म्हणते, "अहो माई" आणि मग सगळंच संपून जाईल. माझं सगळं सत्य त्यांच्या समोर येईल असं सगळीकडे आनंदी म्हणते. आता माईंना पण टेन्शन आलंय. त्यांचा चेहरा बघा कसा झालाय लगेच आणि आनंदीच्या डोळ्यात तर पाणी आहे. बापूंना पण टेन्शन आलंय, की आता नेमकं करायचं काय? हा प्रश्न दोघांना सुद्धा पडलाय आणि आनंदीला सुद्धा पडलाय. आता आनंदी उद्याच्या अवॉर्ड फंक्शनला जाते का नाही जाणार? आनंदी अंध असल्याचं युगंधरला समजेल का? एका इंटरेस्टिंग मोडवर सीरियल येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे आपण बघत राहूयात. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाहीये. तर शिर्के आता मालक साहेबांकडे जातायत आणि म्हणतायत, "अहो मालक साहेब, त्या अवॉर्ड फंक्शनवाल्यांना तुमच्या वतीनं मेल पाठवलाय. आता ना मला 100% खात्री पटली मालक साहेब, की तुम्ही आणि आनंदी दोघं जण मिळून पुरस्कार स्वीकारायला जाणार आहात. मला म्हणजे लई बरं वाटायलंय बघा आज." असं इकडे शिर्के म्हणतात आणि म्हणतात, "खरं सांगू का मालक साहेब, पुरस्काराचा पेक्षा मला जास्त आनंद या गोष्टीचा व्हायलाय, की पृथ्वीनं तुमचं आणि आनंदीचं लग्न स्वीकारलंय. तुमच्या या नवीन नात्याला त्यानं मान्यता दिलेली आहे. खरं तर मालक साहेब तुम्ही त्याच्याशी आता फोन करून बोलायला पाहिजे. पृथ्वीने जो काही समजूतदारपणा दाखवलाय ना, त्याच्यासाठी त्याचे आभार मानायला पाहिजे तुम्ही आता." अहो मालक साहेब, सत्य समोर येईल ना, तेव्हा खूप भीती वाटली होती, की असं वाटत होतं, की पृथ्वी कसा रिएक्ट करेल, काय वागल, घर डोक्यावर घेईल तो, असं सगळं वाटत होतं आम्हाला. पण नाही, पृथ्वीनं खूप समजूतदारपणा दाखवलाय आणि मालक साहेब 1-2 मिनिटं पृथ्वीशी बोलून घ्या ना फोनवर, असं म्हणत आता युगंधरच्या हातात शिर्के फोन देतायत बरं का. युगंधरने शिर्केने दिलेला फोन जो काही आहे तो हातामध्ये घेतलाय आणि कसल्यातरी विचारात हरवलाय आता. खरंच फोन लावेल का युगंधर बघूया. तर इथे युगंधर म्हणतात, "नाही शिर्के, खूप उशीर झालाय आणि आज काय तो इथं मुंबईपर्यंत स्वतः ड्राईव्ह करत गेलाय. काय त्याच्याशी मी नंतर फोनवर बोलीन." तर शिर्के म्हणतात, "अहो मालक साहेब, तो जर का दमला जरी असेल ना, तरी तुमचा फोन गेला तरी बरं वाटेल त्याला. अहो मालक साहेब 2 मिनिटं का असेना बोलायला, फोन करायला काय हरकत आहे?" तर युगंधर म्हणतो, "नाही, नाही शिर्के नाही. काही गोष्टी अहो मला पोरासमोर बोलता येत नाहीत. फोनवरून बोलता येत नाही आणि तो मुंबईवरनं कामं करून आला ना, की मग मी त्याच्याशी नीट बसून सविस्तर बोलेन. काय आहे, फोनवरनं भावना पोहोचत नाहीत ज्या काय त्या, त्या अशा समोरासमोर बसून बोलल्या ना, की भावना अशा काळजाला भिडतात, भावना अशा काळजाला पोहोचतात." तर लगेच शिर्के पण म्हणतात, "बरोबर बोलायलाय तुम्ही मालक साहेब. बरं चला मी येतो मालक साहेब. तुम्हाला काय लागलं तर मला सांगा तुम्ही." असं म्हणत आता शिर्के तिकडनं बाहेर पडलेत. तर प्रेक्षकांना ना युगंधर विचार करतोय बरं का आणि तो कसली तरी किल्ली काढतोय आपल्या हातातून आणि घड्याळ वगैरे काढून सगळं आपला जो काही आहे गेटअप तो आता उतरवतोय हळू ड्रेसिंग टेबलवर सगळं ठेवतोय एक-एक वस्तू आणि ना समिधाच्या फोटोकडे बघतोय किंवा समिधा असं मनातल्या मनात म्हणतोय, "समिधा, हे बघ खऱ्या अर्थाने आपला मुलगा समजूतदार झालाय आता. आता मुंबईहून तो आता आपल्या कामावरून परत आला, की त्याला एका गोष्टीची खात्री देईन मी, की ज्या परिस्थितीमध्ये आनंदीशी माझं लग्न झालं होतं, या घरामध्ये आनंदी आली होती, ती किती पण असलं तरी सुद्धा माझ्या आयुष्यातली शेवटची आणि पक्की जागा फक्त ही तुझीच असणार आहे. माझ्यासाठी आयुष्यभर फक्त तूच होतीस समिधा आणि तूच राहणार आहेस. तूच राहशील." असे ते युगंधर समिधाच्या फोटोकडे बघत ना आपलं मन रिकामं करतो आणि मग त्याच्यानंतर उठतो तिथून आणि त्याला काहीतरी आठवतं. त्यामुळे तो कपाट उघडायला जातो आणि कपाट उघडल्यानंतर आता काय-काय घेतोय बघूया. आता कपाट उघडताना आपला कुर्ता जो घेतो तेव्हा त्याच्या इथे ना एक फोटो फ्रेम असते. त्यामुळे कुर्ता तो असा बाजूला टाकतो आणि ती फोटो फ्रेम ना आपल्या हातामध्ये घेतोय आणि आता फोटो फ्रेम बघताय कुणाची आहे, तर ती समिधाची आहे आणि इथे पृथ्वीची आहे ती फोटो फ्रेम. मस्त असा फोटो आहे बरं का फ्रेम केलेला. छान वाटला फोटो. त्या फोटोकडे आणि एकदा समिधाच्या फोटोकडे हा युगंधर बघतो आणि प्रेमाने हसतो आणि म्हणतो, "आज तुझा अभिमान वाटतोय पोरा." म्हणजे फोटो फ्रेमकडे बघत बोलून म्हणतोय तो आणि खूपच स्वतःशी गोड अशी स्माईल दिली युगंधरने. सध्या तरी सगळं नीट चालू आहे, शांत चालू आहे. पण आता पृथ्वीला जेव्हा खरं सत्य कळेल, तेव्हा तो खरंच असंच रिएक्ट करेल, की उलटं-सुलटं होईल काहीतरी. ते बघत राहणं मात्र इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर इथे तो फोटो फ्रेम इथे लाईट लॅम्प जवळ ठेवलाय दोघांचा, पृथ्वीचा आणि समिताचा जो फोटो आहे, तो जुना फोटो इथे लाईट लॅम्प जवळ ठेवलेला आहे आणि युगंधर त्या फोटोकडे बघून ना खूप प्रेमाने हसत आहेत. आता बघूया काय-काय घडतंय ते.
नेमकं चांगलं-चांगलं दाखवतायत, पण भडका मात्र मोठा होताना दाखवणार तेवढं मात्र नक्की. तर मुंबईमध्ये काय चाललंय बघूया आपण तोपर्यंत. कारण पृथ्वी आणि आरती पोहोचलेले आहेत तिथे मुंबईत. तर आता इकडे आरती ओरडून म्हणत असते, "अशक्य! मी इथे तुझ्याबरोबर कुठल्याही प्रकारची रूम शेअर करणार नाहीये. तर तुला कळतंय का तू काय करायला सांगतोयस ते?" तर लगेच पृथ्वी म्हणते, "एक सेकंद, एक सेकंद. तू माझं ऐकून घे आधी. सी धिस वॉज नॉट द प्लॅन. मी आणि मिताली येणार होतो की नाही आधी इथे. तू या प्लॅनमध्ये ऐनवेळी एंटर झालीयेस. अगं, मी आणि मिताली दोघं येणार होतो, म्हणून मी ही ट्विन बेडची रूम घेतलीये आणि मला काय माहिती ऐनवेळी तू या प्लॅनमध्ये येशील आणि तरी तू स्वतः बघितलंस ना, की मी त्या रिसेप्शनवर किती वाद घातला ते. मी म्हणत होतो त्यांना, की एक तरी रूम द्या, पण त्यांच्या पूर्ण हॉटेलमध्ये एक पण रूम शिल्लक नाही. त्याला मी काय करणार आहे? रस्त्यावर जाऊन झोपू का मी?" असं इकडे पृथ्वी विचारतोय आणि मग पुढे म्हणतो, आणि हे बघ मी काय तुला चावणार वगैरे नाही हां. हे 2 बेड बघतेस ना, हे 2 किती लांब आहेत एकमेकांपासून. काय प्रॉब्लेम काय आहे गं तुझा? तर आरती म्हणते, "प्रॉब्लेम आहे मला. कितीही तू चावत नसलास आणि बेडमध्ये अंतर असलं, तरी 4 भिंती आणि छप्पर ना सेमच आहे. आणि आमच्यासारख्या सुसंस्कृत घरातल्या मुलींना असं अनोळखी मुलाबरोबर कुठल्यातरी हॉटेलमध्ये रात्र घालवत नसतात. तुला ना काही कळतच नाही." असं म्हणून ना आरती पाठी करते इकडे आणि आता पृथ्वी ना तिच्या जवळ येतो बरं का पाठीमागून आणि म्हणतो, "एक्सक्यूज मी." आणि मग इकडे-तिकडे जरा शोधल्यासारखं करतोय. तर आरती एकदम अशी ती पण बाजूला होते. आता इकडे पृथ्वी विचारतो, "एक्सक्यूज मी, कुठे आहे? मला तर इथे कुठलीही सुसंस्कृत मुलगी दिसत नाहीये." तर आता आरती लगेच काय करते इकडे जोरात कोसते इकडे आणि "चिमटे काय काढतेस गं?" असा पृथ्वी विचारतो. तर लगेच आरती म्हणते, "दिसली? दिसली का तुला सुसंस्कृत मुलगी? का अजून एकदा दाखवू मी?" तर लगेच इकडे पृथ्वी म्हणतो, "हे बघ, मी सुद्धा चांगल्या घरातला मुलगा आहे आणि माझ्यावर सुद्धा चांगले संस्कार आहेत. कळलं ना? थोडंसं ॲडजस्ट करायला काय इश्यू करतेस गं तू बिनडोक, मीडिओकर असं म्हणतो. तर आरती म्हणते, "1 मिनिट मला नाही सांगायचं हां काय करायचं ते. मी नाही राहणार आहे या रूममध्ये आणि मी मी ना कॉरिडॉरमध्ये जाऊन उभी राहीन रात्रभर." तर लगेच इकडे पृथ्वी म्हणतो, "परफेक्ट. तू ना कॉरिडॉरमध्येच जा हां, म्हणजे चांगलं होईल." आहाहाहा! वाह, 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 वाह! कसला मस्त गादी आहे ही, असं म्हणत बेडवर बसत म्हणतोय बरं का. म्हणतो, "तू एक काम कर, तू जा कॉरिडॉरमध्येच जाऊन झोप. नाही काय आहे ना, या हॉटेलमध्ये राहणारी लोकं तुला बघतील. कदाचित काही लोकं दारू प्यायलेले सुद्धा असतील त्याच्यामध्ये." असं इकडे पृथ्वी म्हणतो आणि म्हणतो, "तुला असं कॉरिडॉरमध्ये एकटं बघून कदाचित छेडही काढतील ती तुझी, टोमणे मारतील ते तुला, बोलतील, पण तुला आय थिंक ते सगळं चालणार आहे. चालणार आहे ना? जा, तू कॉरिडॉरमध्येच जाऊन झोप जा. जा, जाऊन उभी राहा जा, जा." असं इकडे पृथ्वी सांगतो. तर आरती निघत असते बरं का कॉरिडॉरमध्ये जायला बॅग घेऊन. आणि मग एकदम काहीतरी विचार करते ती आणि थांबते आणि पृथ्वीकडे ना अशी एकदम बघते बरं का रागाने. तर पृथ्वी आपलं सामान काढायचं, फ्रेश व्हायच्यासाठी सामान काढायसाठी उभं राहिलाय. तर आता ना पृथ्वी की नाही बॅग उघडतो त्यामुळे आरती येते आणि पृथ्वीची बॅग बंद करते आणि म्हणते, हे आहेत तुझे संस्कार. एका अशा हतबल मुलीला रात्रभर कॉरिडॉरमध्ये उभं राहायला सांगतोस तू. उभं राहू देणार आहेस का तू? हे असले संस्कार आहेत तुझे?" तर आता लगेच पृथ्वी म्हणतो, बेड बेड दाखवतो. तर लगेच इकडे आरती म्हणते, की "नाही, नाही. याचा अर्थ असा नाहीये, की मी इथे या बेडवर झोपेन. मी मी ना मी बाथरूममध्ये जाऊन राहीन, पण मी इथे राहणार नाही." तर पृथ्वी म्हणतो, "वाह! छान, अमेझिंग. नाही तुझा मुक्काम ना तू आता बाथरूममध्येच ठेव. जा." असं म्हणत ना बेडवर असा राजासारखा बसतोय बरं का मुद्दामून असं लोळून दाखवतोय. तर आरती खरंच आपली बॅग उचलते आणि बाथरूमच्या दिशेने जाते. नेमकं काय घडणार आहे यांचं ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का. खरंच आरती बाथरूममध्ये जाऊन राहील का? काय वाटतंय तुम्हाला? आणि आरतीचा जो काही टोन आहे किंवा जी काही मजा-मस्ती आहे ह्याच्याबद्दल पण थोडंसं सांगा. बघूया या दोघांचं नातं नेमकं काय होणार आहे. आर्ची म्हटली तसं होईल, की अजून काहीतरी वेगळं बघायला लागेल. ते बघत राहणं खरंच मजेशीर असणार आहे. तर एवढ्या अशा ह्याच्यावर आजचा एपिसोड संपवलाय बरं का. तर इथे उद्याच्या भागात शिल्पाताई म्हणते आनंदीला, "एवढ्या मोठ्या कार्यक्रमात जायची तुझी काय लायकीच नाहीये आणि तू तिथे माझ्या भावाबरोबर गेलीस तर माझ्या भावाची आणि निंबाळकर खानदानाची नाचक्कीच होणार आहे. त्यामुळे काहीही झालं तरी तू त्या कार्यक्रमाला जायचं नाहीयेस." एकीकडे शिल्पा त्या कार्यक्रमाला जाऊ नको म्हणून बसली तर विद्याधर इकडे कसला तरी धमाका करण्याच्या बेतात आहे. नेमकं काय घडणार उद्या? आनंदी कार्यक्रमाला जाणार का? ते बघत राहूया. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.